आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप भोगल्या या घराने आणि आम्ही फक्त तुझ्यामुळे. आतापर्यंत खूप त्रास सहन केला आम्ही निमूटपणे, कारण हे तुझ्या बाजूने होते प्रत्येक वेळेला. तू काय दिलंस याच्या बदल्यात? हे दुखणं. स्वनंदी, तुला लाज कशी नाही वाटली? आता नाही, यापुढे नाही. बस बस स्वनंदी, यांना काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. तुला सोडणार नाही मी. सर, तुमचे हार्टबीट नॉर्मल आहे आणि पल्स सुद्धा नॉर्मलच आहे. आणि बीपीचं म्हणाल तर बीपी 80/120 म्हणजे तोही ओकेच आहे. याचा अर्थ तुम्हाला मसल पेन किंवा गॅसेस असणार. हरकत नाही, मी तुम्हाला पेन किलरचं एक इंजेक्शन देतो आणि गॅसेससाठी काही गोळ्या लिहून देतो. तेवढ्या घेऊन या. ठेवा ते खाली. सर ठेवा, खाली ठेवा. काय ना डॉक्टर, मला काही झालेलं नाहीये. मी ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे. परवा येऊन चेकअप करून गेलो की नाही? हो सर. रिपोर्ट व्यवस्थित हो की? हो. आज पण तसंच आहे. काही नकोय मला. हे इंजेक्शन आणि औषधं काही नकोय मला. अहो सर, पण मग तुमचं ते चेस्ट पेनिंग वगैरे ते कसं आहे, राजकारणामध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ना आम्हाला अफवा पसरवावी लागते. हे चेस्ट पेन त्यातलाच प्रकार आहे. घरच्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आहे ते. फक्त तुम्ही ना शिक्कामोर्तब करा याच्यावरती, म्हणजे झालं. अहो सर, पण तुमची फॅमिली खाली चिंता करते तुमच्याबद्दल. म्हणजे ते डॉक्टर, माझ्या फॅमिलीच्या हितासाठीच हे सगळं चाललेलं आहे. अहो पण थांबा थांबा थांबा, तुम्ही ह्याच्यात पडू नका. मी बघतो काय करायचं नाही. फक्त मी जे सांगेन ना ते सांगा. थांबा थांबा जरा. ठेवा. सर, अहो हे काय? ठेवा. हो, आता मी काय सांगतो ते ऐका. डॉक्टर, काही सिरियस नाहीये ना? डॉक्टर, आय होप डॅड इज फाईन. हा, अचानक चेस्ट पेन झालं. आता बरे आहेत ना? हो, त्याची तब्येत आता स्टेबल आहे. पल्स सुद्धा नॉर्मल आहे. आता डेंजर असं काही नाहीये. पण एक सांगायची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय. काय? हार्ट अटॅक? हार्ट अटॅक? देवा. मम्मा सुजी. मॉम, डॅड ना हार्ट अटॅक आलाय. हार्ट फेल नाही झालंय त्यांचं. डॉक्टर म्हणतायत ना डॅड स्टेबल आहेत. ओके डॅड. डॉक्टर, अचानक असा हार्ट अटॅक कशामुळे? एक्स्ट्रीम स्ट्रेस झाला की असा माइल्ड हार्ट अटॅक येऊ शकतो. यापुढे त्यांना स्ट्रेस होईल असं काही घरात घडून येऊ नका. घरातलं वातावरण आनंदी ठेवा. जर इथून पुढे त्यांना कशाचाही स्ट्रेस झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सो तुम्ही सगळ्यांनी त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. नाही डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. पण माइल्ड अटॅक जरी होता तरी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं का? एक्झॅक्टली. हॉस्पिटल? त्याची काय गरज आहे? ऍक्च्युली मी स्वतः त्यांना एक्झामिन केलंय. हो, आणि तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी की ती स्टेबल आहेत आता. सो त्यांना घरीच आराम करू द्या. तसं काय वाटलं की तुम्ही मला फोन करा लगेच. मी सांगेन तुम्हाला. बरं, या. मम्मा, नका काळजी करू. हार्ट अटॅक. प्लीज शांत हो. डॉक्टर काय म्हणाले? डॅड स्टेबल आहेत. काही नाही झालं डॅडला. अहो, किती घाबरवलं आम्हाला सगळ्यांना. हा, कशाला काळजी करता इतकी सगळ्यांची? बाहेर मतदारांची काळजी, घरात सगळ्यांची काळजी. नका इतकी काळजी करत जाऊ. थोडा तरी आराम हवा ना जीवाला. शालिनी, काय तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्ही सतत आनंदात आहात की नाही ह्याच काळजीत तर मला हार्ट अटॅक आला आणि तुम्ही रडताय. तुम्ही आता रडणं थांबवलं नाहीत ना तर माझं हार्ट फेल होईल. पुरे झाली तुमची चेष्टा. या अवस्थेत सुद्धा तुम्हाला चेष्टा सुचते, माझी मस्करी करायचं सुचते. तुम्ही खूप वाईट आहात. मी बोलणारच नाही तुमच्याशी. शालिनी,
डॅड डॅड, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि आजपासून तुमच्या डाएटची सगळी जबाबदारी माझी. हा? आणि डॅड, तुम्ही बघा 10 दिवसात बरे व्हाल. हे बघा, याच्या पुढे तुम्ही अजिबात स्ट्रेस घेऊ नका. राजकारण, काम सगळं सोडून द्या आणि घरात सुद्धा वादविवाद नाही होणार याची काळजी मी घेईन. आणि जो कोणी हा नियम मोडेल त्याची गाठ माझ्याशी आहे. मणी कुठे आहे? मणी? अहो, इथे बायको आहे तुमची, मुलगा आहे, सून आहे, सगळे असताना तुम्हाला मणीची आठवण येते. डॅड, आता तुम्ही घरीच आराम करा काही दिवस. ऑफिसचं वगैरे टेन्शन घेऊ नका. सगळा बिझनेस मी बघेन. तुम्ही मस्त चिल करा. ओके? म्हणजे बिझनेस तुझ्या हातात देऊ मी, आणि मी काय करायचं म्हणतोयस? चिल करा. म्हणजे नक्की काय करायचंय मी? डॅड, चिल करा म्हणजे ऑफिसला अजिबात यायचं नाही, ऑफिसचा कामाचा विचार करायचा नाही, घरीच आराम करायचा. मी तर म्हणतो तुम्ही आणि मॉम मस्त युरोप टूर करून या. हा, मित्रांबरोबर फिरा, गप्पा मारा, लाईफ एकदम एन्जॉय करा. म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं मी करायचं? मणी कुठे दिसत नाही. कुठे मणी कुठे आहे? साहेब, मी इथेच होतो, डॉक्टरांना सोडायला गेलो होतो. पण साहेब, डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली तुम्हाला की तुम्ही आराम करायचा आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, स्ट्रेस आहे पण रेस्ट कंपल्सरी सांगितली आणि त्याची जबाबदारी मी घेणार आहे. साहेब, तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. हा, आणि मी तुमची सगळी कामं करणार. म्हणजे तुमचा ऑफिसचा सेटअप सुद्धा इथे लावतो एक छोटासा. तुमची ऑफिसची कामं, कार्यकर्त्यांची कामं, जी काही कामं असेल ना ते करेन मी. हा, तुम्ही सक्तीची 7 दिवस सुट्टी घेतली असं समजून आराम करा. ओके? बरं, तुम्ही जा. तुम्ही दमला असाल, आराम करा. मी थांबतो साहेबांजवळ. कशाला? नाही म्हणजे मणी, तू थांबायची काहीच गरज नाही. अरे, सुजित आहे ना, डॅडचा मुलगा सुजित आहे, तो घेईल त्याच्या वडिलांची काळजी. तू नको थांबूस. आणि तुम्ही दोघे थांबणार म्हणजे आम्हालाच टेन्शन. त्यामुळे तुम्ही नका थांबू, सुजित थांबे. संचिता, हा, तो म्हणतोय ना तुम्ही सगळे बाहेर जा. मणी फक्त इथे थांबेल. मला त्याच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. जा, सगळे बाहेर जा तुम्ही. मणी सरांना सरपोतदार साहेबांची किती काळजी आहे, आणि त्याचं कारण सरपोतदार साहेबांनी त्यांच्यावर उपकार केले हा त्यांचा गैरसमज. शालिनी, जा. सुजितराव. सुजित, स्वानंदी बाळा, मणी इथे थांबला तर चालेल ना? हा, म्हणजे त्याच्याशिवाय तुला झोप येणार नाही असं तर होणार नाही ना? हो साहेब. स्वानंदी, कसला विचार करतेस तू? काय टेन्शन आहे? नाही, ते अचानक तुमची तब्येत खराब झाली ना, म्हणून जरा टेन्शन आलं. बाकी काही नाही. काळजी करू नकोस तू. जा, आराम कर तू. जा. मम्मा, मम्मा, सँडविच खाऊन घ्या. खूप वेळ तुम्ही काही खाल्लं नाहीये ना, भूक लागली असेल तुम्हाला. हे घ्या, हे खाऊन घ्या. आणि नंतर ना मी तुम्हाला मिक्स फ्रूट ज्यूस घेऊन येते, थंडगार. तुमचं डोकं पण जरा थंड राहील. मला काही खायला प्यायला नकोय. काही खाऊन पिऊन मी थंड होणार नाही. मम्मा, तुम्ही उपाशी राहून डॅडचं वागणं चेंज होणार आहे का? नाही ना. मग खाऊन घ्या मम्मा. आणि खरं सांगू का, हे डॅडना जे काही झालंय ना
ते होणार आहे माहित होतं मला. म्हणजे वॉर्डन येऊन गेली तेव्हापासून डॅड डिस्टर्ब आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला मम्मा. आता वॉर्डन काय बोलली मला माहिती नाही, पण डॅडचा मूड बरा नव्हता. काहीतरी नक्की घडलंय, पण आपल्याला काहीच माहित नाही मम्मा. पण खरं सांगू, या सगळ्याला ना वॉर्डन आणि स्वानंदी दोघी जबाबदार आहेत. आणि डॉक्टर काय म्हणाले आठवतंय ना, डॅडना पुन्हा जर स्ट्रेस आला तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. संचिता बास, अभद्र बोलू नकोस या घरात. मम्मा हे बघा, तुम्ही शांत व्हा. मी डॅडच्या बाबतीत वाईट विश करत नाहीये. मला फक्त इतकंच सांगायचंय की डॉक्टरांनी जे सांगितलं त्याचा पण आपण विचार करायला हवा ना. म्हणजे डॅडना पुन्हा स्ट्रेस येऊ शकतो. आणि मला इतकंच म्हणायचंय की आपण त्यांची काळजी घ्यायला हवी मम्मा. आपण कितीही काळजी घ्यायची ठरवली तरी ह्यानी पण काळजी घ्यायला हवी ना. एवढं सगळं झालं तरी बरोबर कोणाला ठेवलंय? त्या अभद्र स्वानंदीच्या नवऱ्याला, मणीला. एवढं काय खासगी बोलायचं होतं ग त्याच्याशी? त्याला खोलीत थांबवला रात्रभर, ते पण स्वतःचा मुलगा सुजित घरात असताना. हे जे काही घरात होतंय ना, याच्या मुळाशी ती स्वानंदी आहे. यांच्या जीवावर उठली आहे ती स्वानंदी. हिच्यामुळे ती आगाऊ वॉर्डन घरात आली, ह्यांना काही बाई बोलली, ह्यांना स्ट्रेस आला आणि ह्याच्यामुळे यांना अटॅक आला. पण बास, आता अति झालंय. ह्यांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर मी सहन करणार नाही. स्वानंदीचा काटा कायमचा काढायला हवा. संचिता, आजवर तू जेव्हा जेव्हा स्वानंदीच्या विरोधात काही प्लॅन केलास तेव्हा मी तुला मदत केली आहे. मान्य आहे, काही वेळा विरोध सुद्धा केलाय. पण ह्यांच्या जीवावर उठलेली स्वानंदी मला ह्या घरात काय, ह्या जगात सुद्धा नकोय. आजवर तू जितके प्लॅन केलेस ना तेवढ्यासाठी मला तयार करत होतीस. आज मी स्वतः तुला सांगतेय, ह्या स्वानंदीचा काटा लवकरात लवकर काढ. मी तुझ्या बरोबर आहे. आणि हे जोवर आजारी आहेत ना तोवर हे शक्य आहे. कारण नेहमीसारखं वाचवायला नाही येऊ शकणार कोणी. हे मणी कोणीच नाही. हीच संधी आहे, फायदा घे. संचिता, करशील ना तुझ्या मम्मासाठी? हो. आता मी काय करते हे बघाच तुम्ही. मणी, जर दार लावून घ्यायचा. मी लावतो. साहेब, अहो तुम्ही मला सांगा ना काय हवंय. मला जरा बसायला. हा ठीक आहे. सावकाश. मणी, डॉक्टर म्हणाले की माइल्ड अटॅक येऊन गेलाय. पण खरं सांगू, माझ्या छातीत इतकं दुखलं ना की मला वाटलं मी आता जगणार नाहीये. आणि असं म्हणतात की जेव्हा माणसाला त्याचा मृत्यू दिसायला लागतो ना तेव्हा त्याच्या पार्श्वभूमीवर त्याला सगळं आयुष्य झरकन डोळ्यासमोर दिसतं. त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी त्याला आठवतात. आयुष्यात येणारी माणसं आठवतात. माझं पण तसंच झालं. म्हणे माझ्या आयुष्यातल्या अनेक घटना मला आठवल्या, लहान मोठ्या सर्व प्रकारच्या. आणि या सगळ्यांमध्ये एक समान दुवा होता. माहितीये तुला कुठला दुवा तो? म्हणे तो धागा म्हणजे तू आणि मी. माझ्या आयुष्यात दिसणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये तू माझ्या बरोबर होतास. लस बाळ होतं तेव्हा मी तुला माझ्या घरी घेऊन आलो.
ती माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना होती आणि त्याच्यानंतर आपल्या दोघांचाही प्रवास सुरू झाला. आजही तू आणि मी एकत्र दिसलो शेवटच्या क्षणात दिसणाऱ्या आयुष्याच्या चित्रपटात. आणि तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलास, अजूनही आहेस, माझी साथ देतोयस तू. मी अनेकदा तुला बोललो, रागवलो, पण तू मनावर न घेता माझ्या सोबत उभा आहेस तू. राजकारणात अनेक वर्ष आहे मी, अनेक प्रकारची लोक बघितली मी. स्वार्थी दुनिया आहे रे ही सगळी, स्वार्थी आहेत. तुमच्याकडे जेव्हा काही काम असतं ना तेव्हा ते तुमच्या पाया पडतात, पण एकदा का काम झालं ना की पायदळी तोडवायला मागे पुढे पाहत नाहीत. उपकारांची लोकांना चाड नसते रे. कलियुग आहे, कलियुग. पण तू नेहमी माझे उपकार मानत आलायस. अरे एवढा लहान होतास ना तेव्हा मी तुला घरी आणलं आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं तुला आसरा द्यायचा, पण तू ते उपकार मानून माझी सेवा करत आलास. खरं म्हणजे तुझे माझ्यावरती उपकार आहेत, मी तुझ्यावर उपकार नाही केलेत म्हणे. साहेब काय 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 बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय म्हणे मी, खरं तेच बोलतोय. म्हणजे ना मला त्या बाईचा तुझ्यासारख्या एका मुलाला जन्म देऊन रस्त्यावर टाकलं आणि आई ह्या नात्याला कलंक लावला, त्या बाईचा मला राग येतो. का रे, तुझ्यासारख्या अशा जीवाला रस्त्यावर का टाकलं असेल तिने? संगोपन करता येत नाही तर मग जन्म का दिला? काय हक्क होता एका निष्पाप मुलाला रस्त्यावर सोडून द्यायचं? ही अशी आई मी कधीच बघितली नाही. आई म्हणजे प्रेम, वात्सल्य, माया. पण तुझ्या आईनं तर स्वतःच्या स्वार्थासाठी, लाजेसाठी तुला रस्त्यावर सोडून दिलं. तुझ्या जीवाचं काय होईल याची पर्वा न करता. म्हणे मी खरंच नशीबवान की तू मला मिळालास आणि मी तुला घरी घेऊन आलो आणि मग तू माझ्या सख्या मुलासारखा लाडका झालास. मी पुन्हा सांगतो, खरंच माझी पुण्य आहे की तू मला सापडलास आणि तुझ्या जन्मदात्या बाईचा पाप की तिनं तुझा त्याग केला. म्हणी मीच तुझा बाप आहे आणि मीच तुझी आई आहे. आयुष्यात तुझ्यावर कुठलंही संकट मी येऊ देणार नाही. छान जमलं की मला. म्हणे सॉरी हा, पण माझा नाईलाज आहे. तू आणि तुझी आई जितके दूर राहाल एकमेकांपासून, तू तिचा जितका तिरस्कार करशील तितकं ते माझ्यासाठी चांगलं आहे. पाणी कसं काय संपलं? मी तर पाणी भरून ठेवलं होतं. नळालाही पाणी नाहीये. मी तर पाणी भरलं होतं. मणी सर उद्या येतील, त्यांना आंघोळीला पाणी लागेल. घरात पाणी राहणार नाही तर चिडचिड करतील. पाणी भरून ठेवायला पाहिजे.
इथून नीट दिसतंय सगळं. हा कमाल व्ह्यू आहे. ही का थांबली आता? हे बाई पण ना. स्वानंदी मॅडम, अहो काय झालं, पाणी संपलंय का? हो दादा, पाणी संपलंय. बरं थांबा, मी आलो. हो मॅडम, पाणी संपलंय तर मला सांगायचं ना. हा सदा का तडमडला इथे? एरवी बोलावते तेव्हा येत नाही, आत्ता आलाय मरायला. तुम्ही कुठे चालला होतात? तुम्हाला त्रास झाला तर मणी सर आम्हाला ओरडतील. बरं द्या, मी घेतो. सदा दादा सांभाळून. थांबा 1 मिनिट. नाही नाही, थांबा, तुम्ही तिथेच थांबा. मॅडम, अहो इथे तेल सांडलंय. तेल सांडलंय? तुमच्या हातून सांडलंय का? नाही, माझ्या हातनं नाही सांडलं. अहो मग एवढं तेल इथे आलं कुठून? मी तोच विचार करतेय, तेल कसं काय सांडलं? कुणी आलं होतं का इकडे?